पतीमध्येच दोष असेल तर आपण याच्याबरोबर राहून उपयोग काय? लक्षात येतं का तुमच्या? घटस्फोटाच्या कारणापैकी सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण हे मुलाला किंवा मुलीला जी लग्न केल्यानंतर जे संतुष्टपणा आवश्यक असतो किंवा पुढं वंश वाढण्यासाठी जे आवश्यक असतं तेच जर मिळत नसेल तर मग त्याच्यापेक्षा आगीतनं उठून फुफुट्यात पडण्यापेक्षा साधं सोपं अगदी सांगतो आहेत ते अगदी व्यवस्थित आहेत ते काय वाईट आहे? कमीत कमी त्यामुळं दोन्ही घरचे सुखी तरी आहेत, पैशाचा वायपट खर्च तर होत नाही. प्रत्येकाची इच्छा आहे की आपण लग्न करावं, पण केव्हा? हे डोक्यात येते का तुमच्या पालकांच्या आणि मुलांच्या पालकाच्या मुलीच्या पालकांच्या? हे लक्षात येते का तुमच्या? हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर लक्षात ठेवा, पहिलंच लग्न जमत नाही म्हणून दुःखात आहात, आणि लग्न जमल्यानंतर पुन्हा मुलं होत नाहीत, अपत्य होत नाहीत म्हणून आणखीन दुःखात पडण्यापेक्षा